तुतकुळ पोरगही सांगेल, उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढून 9 जागा आल्या आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे त्यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भाषण करत असताना एकनाथजी शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं पूर्त वस्त्रहरण करून टाकलेलं आहे आणि हे खरंच खूप गरजेचं सुद्धा होतं. इतके दिवस एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे सर्व सहकारी आमदार खासदार संयमाने सगळं काही सहन करत होते. मात्र यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा उद्दामपणा जरा जास्तच वाढला. खरं तर लोकांची अपेक्षा अशी आहे की ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे शिवराळ भाषा वापरतात आणि मनाला येईल ते बोलत बसतात, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना देखील शिंदे गटातर्फे तसंच उत्तर दिलं गेलं पाहिजे. कदाचित बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेली निष्ठा आणि श्रद्धा आडवी येत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर त्याच भाषेमध्ये शिंदे गटातर्फे उत्तर दिलं जात नाहीये. मात्र एकनाथ शिंदे यांनी आक्रमक होणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आक्रमकपणे काम करतात, त्याचप्रमाणे त्यांनी या विरोधकांना, उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना आणि संजय राऊतला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवं. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे अगदी निष्णात वक्ते जरी नसले तरी देखील आपल्या भाषणामधून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा समाचार घ्यायला आता त्यांनी नक्कीच सुरुवात केलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची लखतर कशी काढली हे आता जरा वेळातच आपण बघणार आहोत. मात्र त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही जर आमचे नवीन दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मित्रांनो, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्याकडून सुरू असलेला खोटा नाटा प्रचार आणि खोटा नरेटिव्ह उघडा करणं अत्यंत गरजेचं आहे आणि यासाठी तुमचं सहकार्य लाभणं देखील तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आमच्या व्हिडिओजला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा. आता बघूयात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना कसं झोडपून काढलंय आणि कसं उद्धव ठाकरेंच्या राजकीय व्यक्तिमत्वाचं वस्त्रहरण करून टाकलंय. आणि हे संपूर्ण सभागृह खचाखच भरलंय, कुठे मुंगी शिरायला जागा नाही. हा भगवा सागर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि जमलेले सर्व शिवसैनिक बांधव, भगिनी, माता आणि पत्रकार मित्रांनो, बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज 58वा वर्धापन दिन आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली, स्थापन केली, त्याचा 58वा वाढदिवस. खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना, वेगळा आनंद आहे. कारण खऱ्या अर्थाने 1966 साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केली आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस, त्याला न्याय हक्क, त्याला नोकऱ्या, हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली. शिवसेना
पूर्ण देशभरामध्ये आपली एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली. आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे. शिवसेना वाढली ठाण्यात, शिवसेना वाढली कोकणात, शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये, शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये. आणि हे सर्व शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले. कोणी म्हणाला ठाणे पडेल, कल्याण पडेल, महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण 2-2 लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं. आणि संभाजीनगर जिंकलं. भुमरे इकडे आहेत. कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही. आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे. ठासून. शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्या सोबत आहे, धनुष्यबाणासोबत आहे. आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवलाय. आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या समोर मी नम्रपणे नतमस्तक होतो. आज काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार जपण्यासाठी 2 वर्षापूर्वी आपण उठाव केला. मगाशी आपल्या वाघमारे ताईंनी सांगितलं, मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो येताना गाडीमध्ये. वंशे साहेब कुठे आहेत? गुलाबरावचं इथंच ऐकलं, बोरणारेंचंही ऐकलं. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी जे आपण उठाव केला तो खऱ्या अर्थाने आज या निवडणुकीमध्ये त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब करून दाखवलं. आणि आज आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं. आणि दाखवलेला जो मतदारांनी विश्वास आहे त्याला हा एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही, हा शब्द मी या ठिकाणी द्यायला आलो. आज बाळासाहेब असते तर काय म्हणाले असते? जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी आणि मातांनो, आज त्यांचा वारसा सांगणारे त्यांना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. हिंदुत्वाची ॲलर्जी आलेली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील सगळी इंडिया अलायन्स होती, पण तमाम हिंदू बांधव भगिनी म्हणाले नाही. परंतु आज पण शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये, वर्धापन दिनामध्ये तमाम हिंदू बांधव भगिनी मातांनो बोलण्याचं धाडस त्यांनी केलं नाही.
असलं हिंदुत्व आहे तुमचं? कुठं गेलं हिंदुत्व? अरे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार देखील तुम्हाला राहिलेला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून तुम्हाला मत मागण्याचा देखील नैतिक अधिकार राहिलेला नाही. गर्व से कहो हम हिंदू है, ही गर्जना बाळासाहेबांनी संपूर्ण देशात घुमली, गाजवली. आणि मी हिंदू आहे, मी हिंदू आहे, मी हिंदू आहे. आमचं हिंदुत्व असं आहे, आमचं हिंदुत्व आहे. कुठं गेलं हिंदुत्व? आणि म्हणून धनुष्यबाण पेलण्याची हिम्मत आणि ताकद मनगटात लागते. ते मनगट आपलं शिवसेनेचं आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाला मतदान लोकांनी केलं. आणि एवढी कसली लाचारी मतांसाठी? बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले. आज आपण लोकसभेच्या 7 जागा जिंकलो. रामदासभाई, आपण आणखी 3-4 जागा नक्की जिंकलो असतो. त्या जागा 5 जागा माझा विश्वास होता, आत्मविश्वास होता. पण आपण का जागा हारलो ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. तुम्ही गेलात, आता आपली महायुती अधिक मजबूत करायची आहे. मागचं सगळं विसरून ही महायुती ताकदीने आपल्याला पुढे न्यायची आहे. कारण या महायुतीमध्ये मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी जबाबदारी सगळ्यात जास्त आहे. आणि म्हणून ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांच्या साथीने आणि साक्षीने पार पाडेन असा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी. या सर्व वावटळीमध्ये, या एकंदर राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुसरीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्य बाणाकडे वळला. याचं उदाहरण शिवसेनेच्या 19% मतदार होते शिवसेनेचे. बांधवांनो आणि भगिनींनो, शिवसेनेचे 19% मूळ मतदार, त्यापैकी 14.5% मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेकडे आले. आणि 4.5% मतं तिकडे राहिली. आता या निवडणुकीत त्यांनाही कळलंय. आणि मग इतर मतं कशी आली, कुठून आली, कसे उमेदवार जिंकले, हे तमाम महाराष्ट्राला माहित आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की तात्पुरती आलेली सूज आहे. सूज येते ना, सूज उतरते पण ना काही दिवसांनी. आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते. पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले? घशात. त्यांचे दात घातले घशात. हा एकनाथ शिंदे संपणार नाही,
हा एकनाथ शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने, माझ्या या व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहील. अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि तुमचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि जोपर्यंत हे प्रेम माझ्या सोबत आहे तोपर्यंत एकनाथ शिंदे घाबरणार नाही. एकनाथ शिंदे तर कधीच घाबरला नाही. जे नको नको ते धाडस जे आयुष्यामध्ये या देशात कुणी केलं नाही त्या एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. त्यामुळे भीती आणि डर हे माझ्या रक्तात नाही, माझ्या शब्दकोशात नाही. राजकीय पंडित काय सांगत होते, 1-2 जागा येतील, ठाणे आजचं जाईल. महेश मस्के पुढे गेले, ते पण टेन्शन मध्ये होते. अरे ठाणे हा एकनाथ शिंदे आणि दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. अरे बाबा असं नाही करायचं. आता आणि म्हणून ठाणे कल्याणमध्ये तर मी गेलोच नाही, एकदा फक्त गेलो. अरे बाबा मला एकदा येऊ दे. श्रीकांत म्हणतो तुम्ही बाकी सगळ्या मतदारसंघात फिरा, इकडे मी बघतो. खरं आहे, श्रीकांत शिंदे बद्दल मी एवढंच सांगेन, पहिल्या वेळेस 2014ला तो जेव्हा उभा होता उमेदवार म्हणून त्याला कोणी ओळखतच नव्हतं. स्टेजवर तो फिरत होता ती नियोजन बघायला. राजनाथ सिंग साहेबांची सभा होती, तो पोलीस आयुक्त का डीसीपी होते. हे पोरगा कोण फिरतोय? मी बोला अरे तो उमेदवार आहे, एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे उभा आहे. असं 2014ला त्याचा प्रचार झाला. पण 2014 नंतर 5 वर्षात आणि पुढच्या आणखी 5 वर्षात श्रीकांत शिंदे यांनी त्यांची कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली. आणि म्हणून मी तिकडे जास्त वेळ न देता देखील त्यांनी चांगलं मताधिक्य घेतलं. अरे 4 लाखापर्यंत गेला होता, पण एक पेटी आली, त्याचा लीड 1.5 लाखाने खास कमी झाला. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, कोकणात उबाटा साप, ठाणे कल्याण पालघर संभाजीनगर सगळं साप. मुंबईतल्या 4 जागा कशामुळे गेल्या हे आता आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या. त्यांचा उभाटाचा स्ट्राईक रेट आहे 42%, आपला स्ट्राईक रेट आहे 47%. त्यांना 13 जागांवर 60 लाख मतं मिळाली, आपल्याला 62 लाख मतं मिळाली.
आपल्या 15 उमेदवारांना 74 लाख मतं मिळाली. म्हणजे प्रत्येकाला सरासरी रामदासभाई 4,93,000 मतं. आणि त्यांच्या 21 उमेदवारांना किती मिळाली? आपल्याला 4,93,000, त्यांना 4,50,000. म्हणजे आपण सगळीकडे त्यांच्यापेक्षा सरस कोण आहे? खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. आणि त्यामुळे कोण जिंकलं आणि कोण हरलं हे स्पष्ट आहे. खरी शिवसेना कुणाची आहे याचा निकाल या निवडणुकीमध्ये जनतेनेच दिलेला आहे. आता आपण जनतेच्या कोर्टात गेलो होतो. तुम्हाला मी आठवण करून देतो, यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांनी ट्रेलर दाखवला होता. सगळ्यात जास्त जागा महायुतीच्या निवडून आल्या आणि आपल्या जागा शिवसेनेच्या 2200 आल्या होते. सरपंच 2200 आणि उभाटा तेव्हा किती नंबरला गेला ते माहीतच नाही पडलं. 5व्या का 6व्या? 7व्या. तुम्ही अजून एक नंबर पुढे. त्यामुळे आता खरी शिवसेना आणि दुसरं मी सांगत नाही कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार हा तुमचा आणि आमचाच आहे. आता त्यांना दुसरं काहीतरी नाव ठेवायला पाहिजे. काय उबाटा आहे वाटतं, उठा बसा संघटना. काँग्रेस 328 जागा लढवून फक्त 99 जागा जिंकले. काटावर पण पास नाही झाले. पण एवढा उन्माद, जसं काय देशामध्ये काँग्रेसचं सरकार आलं, इंडिया अलायन्सचं सरकार आलं. इथे 12 जागांवर हरलेली उभाटा जीत का जश्न मना रही है. आता हीच लावायला लागेल ना भाषा. जीत का जश्न मना रही है, गिरे तो भी टांग ऊपर. ही म्हण लागू होते हा. ते जाऊ दे, ते रामदासभाई बोलतील. दूध खुळं पोरगही सांगेल, उबाटा काँग्रेसच्या वोट बँकेमुळे जिंकलेली आहे. आणि त्या वोट बँकेने त्यांना तारलंय. अरे 21-22 जागा लढवून 9 जागा आल्या. आणि म्हणून सत्तेसाठी विचार, बाळासाहेबांचे विचार सोडणारे, त्यांना काय म्हणायचं, विचार सोडणारे हे लाचार. आणि काँग्रेसला गाडण्याची भाषा नेहमी बाळासाहेब करायचे. या काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. त्याच काँग्रेसला मतदान करताना उबाटाचे हात थरथरले कसे नाहीत? ज्या बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला त्या काँग्रेसला मी मतदान करणार हे अभिमानाने सांगणारे बाळासाहेबांचे विचारांचे वारस कसे होऊ शकतात? आणि म्हणून
बाळासाहेबांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील. आणि म्हणून आणखी काय बोलायचं त्यांच्याबद्दल. दक्षिण मुंबईमध्ये यामिनीताईंचा पराभव झाला. भायखळा, मुंबादेवी या ठिकाणच्या मतदानाची आकडेवारी मी तुम्हाला मुद्दाम इथं सांगतोय. पोलिंग स्टेशन नंबर 25 मोहम्मद उमर रोड, आपल्याला किती मतं मिळाली? 4. त्यांना किती मिळाली? 542. बूथ नंबर 202 मिर्झा गालिब मार्ग, त्यांना मिळाली 797. आपल्याला किती मिळाली? 5. इथल्या 33 पोलिंग स्टेशनवर आपल्याला फक्त 187 मतं, त्यांना 17,816 मतं. मुंबा देवीची हीच परिस्थिती आहे. सिंगल डिजिट मध्ये आपल्याला मतदान आणि त्यांना आपल्याला 241, त्यांना 20,045. आता तुम्हाला कळलं कशाच्या जीवावर ते जिंकले, कुणाच्या मतांवर जिंकले. आणि राहुल शेवाळ्यांचं पण असंच आहे. राहुल शेवाळे 2-3 मतदारसंघात पुढे आले आणि गोवंडी आणि ट्रॉम्बे, धारावी इथं लीड गेला त्यांचा सगळा. ते एवढी अणुशक्तीनगर, मी त्यांना विचारत होतो काय परिस्थिती, बोले काही प्रॉब्लेम नाही, सगळं ठीक आहे. त्यांनाही माहित नव्हतं की काय चाललंय आतून. 1% मतं आपल्याला आणि 99% मतं त्यांना. हे कसलं आणि कुठलं मतदान? कुठल्याही मतांची टक्केवारी. इथे कुठला मोबाईल फोन लावून ईव्हीएम हॅक केलं होतं त्यांनी सांगा बरं? 99% मतं तुम्हाला. ही लोकशाही कुठली? मग आम्ही घ्यायचं का ईव्हीएम वर संशय? तुम्ही कुठला ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केला होता ते? तुम्ही जिंकला म्हणजे ईव्हीएम चांगलं, तुम्ही हरला म्हणजे ईव्हीएम वाईट. अरे ईव्हीएम हॅक करता आला तर यामिनीताईंनी शेवाळे दोघंही जिंकले असते ना. आपल्या रवींद्र वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिवारी लागलेला आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटा बोलला नाही. जिंकलो तर जिंकलो, हरलो तर हरलो. पण आम्ही जिंकलेला असताना, रवींद्र वायकर यांना हरवण्याचं काम करत असताना मी एकनाथ शिंदे का डोळे फक्त बघत राहू? मी डोळे बंद करून? मग ते कुठलं मोबाईल, कोणाचा मोबाईल, तिथं मोबाईल बरेच असतात, तिथं फोनवर बोलल्यावर मोबाईलने हॅक केला. अरे जिकडे तुम्ही जिंकले तिकडे चांगली आहे ईव्हीएम. आणि म्हणून जे ईव्हीएमच्या बद्दल अनेक एक्सपर्ट लोकांनी देखील काही मतं मांडली. रवींद्र वायकर यांचा विजय पूर्णपणे जनतेचा विजय, तुमच्या मेहनतीचा विजय, मेरिटवर मिळालेला विजय आहे. कुठेही जा, कधी जा, पण विजय हा जनतेने दिलेला विजय आहे. खऱ्या शिवसेनेचा विजय आहे. नियतीने बघा, त्यांचे पण माझ्याबद्दल काही वेगळी मतं होती, मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मतं होती. पण हे कोण करत होत? पक्षाचे प्रमुख. कोण? पण त्यांना कळलं
की अरे हा माणसाला भेटल्यानंतर कळलं हा माणूस कुठल्या मनाचा आहे, हा सच्चा माणूस आहे. आणि जिथं आपण एवढे वर्ष होतो त्याची कारस्थानं काय काय झाली, कशी कशी आमच्यामध्ये दुही निर्माण केली हे देखील. म्हणून नियती कुणालाही सोडत नाही, कुणालाही माफ करत नाही. उबाटा अतिशय खोटारडा पक्षी आहे. खोट आणि रडा, सतत खोटं बोलायचं आणि सारखं रडत बसायचं. त्याला काय नाव दिलं पाहिजे? अरे ढोंगी नाही, रडणाऱ्याला कुठला ढोंगी, रडेगट दिला पाहिजे, रडेगट. सारखाच रडीचा डाव. अरे त्याचं नाव नका घेऊ. जिंकलो जिंकलो असा ढोल तुम्ही पिटताय, पण कुणाच्या जीवावर हे तुम्हाला आत्माला माहित आहे. आणि म्हणून अरे माझा लिंक तुटेल मधीच मधी, तुम्ही शिवसेनेचा मतदार तुमच्या बरोबर राहिलाय का याचा विचार करा. मुंबईमध्ये त्यांच्यापेक्षा 2.25 लाख मतं जास्ती आपल्याला मिळाली. उबाटाच्या मिरवणुका आपण पाहिल्या, उबाटाच्या मिरवणुका पाहिल्या का? निवडणूक प्रचारामध्ये प्रचारात झेंडे बघितले, पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्या झेंड्यावर हिरव्या झेंड्याने वार करत होते. हा व्हिडिओ मी बघितलाय, तुम्ही बघितलाय? बघून घ्या. लाज नाही वाटली? मतांसाठी किती लाचार व्हाल, किती लाचारी पत्कराल. हिंदू धर्माच्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र भगव्याची एवढी अवहेलना कधी पाहिली होती? याचं उट्ट तुम्ही विधानसभेत काढणार की नाही? यांची जागा तुम्ही दाखवणार की नाही? इक्बाल मुसा सारखे दुश्मन, या देशाचे बॉम्बस्फोट मधले आरोपी यांच्या प्रचारात होते. त्याची दुसरी कबर काय होती? कोण तो बॉम्बस्फोटातला आरोपी? याकूब मेमन. त्याचं उदात्तीकरण तुम्ही केलं, त्याचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी पाकिस्तानच्या कसाबला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही म्हणू लागलात काय आपले ते साळसकर, कामटे आणि ओंबळे, करकरे, एक गोळी, कसाबच्या गोळीने ते शहीद झाले की नाही याच्यावर शंका उत्पन्न करता? अरे ज्या ओंबळेंनी कसाबला AK-47 सकट पकडला, अख्ख्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडलं नाही, त्याच्यावर, या शहीदावर तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करताय. आणि म्हणून कुठं फेडणारे पाप? हे जनता इथंच आहे. औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. ज्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं, डोळे काढले, अंगाची सालटी सोडली, गरम शिगांचा वापर केला, जीभ छाटली, त्या औरंगजेब त्याची वाहवा करणाऱ्यांच्या बरोबर बसता. लाज वाटत नाही? थोडी जनाची नाही तर मनाची तरी बाळासाहेबांचा तरी विचार करायचा. मगाशी पोंक्षेंचं मी भाषण ऐकत होतो, त्यांनी याचा उल्लेख केला.
मत मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे पण सगळ्यांना माहित आहे. आणि आता ओवेसी पेक्षा आता उबाटाच आपला मसिया यांना वाटू लागलाय. हा मेळावा कुठं होतोय? वरळीमध्ये. या वरळीमध्ये कुणाला किती मतं पडली तुम्हाला माहित आहेत? अरे इथे उबाटा जेमतेम 6,000चा लीड घेतलाय. फक्त जेमतेम. काही म्हणत होते इथे आम्ही 50,000चा लीड देणार. कुठं गेले राजीनामे देणारे? इथून लढतो तिथून लढतो, ह्याला पाडतो त्याला पाडतो. आता कसे जिंकणार? श्रीकांत शिंदे तर सोडा, नरेश म्हस्के म्हणाले मी महापालिकेत उभा राहतो, माझ्या समोर होते, म्हणजे खासदार व्हायच्या आधी. आता कसे जिंकणार? तुम्हाला भेंडी बाजार सारखा मतदारसंघ शोधावा लागेल. आता ती दाखवा, तुमच्या हातात आहे. मतदारसंघात नाही पत आणि माझं नाव गणपत, अशी अवस्था झाली आहे. आणि त्यामुळे बाळासाहेब म्हणायचे हिंदूच हिंदूंचे शत्रू ठरतात. यापुढे हे होणार नाही याची काळजी घेणार की नाही आपण? यापुढे असं घडणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि हे मुंबईला आणि या देशाला देखील न परवडणार आहे. आणि म्हणून वेळी सावध व्हा. अल्पसंख्याक समाजाच्या विरोधामध्ये बाळासाहेब कधीच नव्हते, आम्ही नव्हतो. नाही, रामदास भाईंनी देखील सांगितलं किती कार्यकर्ते आपल्या अल्पसंख्याक समाजाचे आहेत, पदाधिकारी आहेत, मंत्री आहेत. परंतु बाळासाहेबांचा त्यांना कधी विरोध नव्हता. परंतु बाळासाहेबांचा विरोध होता तुष्टीकरणाला, वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. आणि म्हणून देशद्रोही पाकिस्तान धारजीने इथे इंडिया हारली की पाकिस्तान मध्ये फटाके वाजायचे आणि इथे पाकिस्तान जिंकल्यावर आपल्या इथे फटाके वाजवणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेब होते. देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध बाळासाहेब कधीच नव्हते आणि आम्ही पण नाही. परंतु मतांचं घाणेरडं राजकारण कुठल्या थराला जाऊ शकतं हे या निवडणुकीत आपण पाहिलंय. आणि म्हणून वोट बँकेसाठी बाळासाहेबांच्या विचारांचा घोट घेणारे अवला आज आपण पाहिली. उबाटा ही चायनीज छत्री सारखी आहे, तिची काहीच गॅरंटी नाही. आज इधर कल उधर तो परसों और किधर इधर. सत्तेसाठी ते काय पण करू शकतात. आणि म्हणून आज त्यांच्या वर्तमानपत्रात मोदींच्या विरोधामध्ये काय तर लिहिलं, हेडलाईन मी वाचत होतो आणि म्हणाले महाराष्ट्र गद्दार मुक्त करणार. अरे तो तर आम्ही 2 वर्षापूर्वीच केलाय. दोन वर्षापूर्वीच केला ना. अरे शिवसेना भाजप युतीची सरकार यायला पाहिजे. कोणाचं आलं? बाळासाहेबाचं आणि मोदी साहेबाचा फोटो लावून मतं मागितली, हिंदुत्वाचा प्रचार केला. या जनतेला वाटलं महाराष्ट्रातल्या शिवसेना भाजपचं सरकार येईल. आलं कुणाचं? मग बाळासाहेबांच्या विचारांची गद्दारी कोणी केली? महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासाला तडा कोणी दिला? मग गद्दार कोण?
मग 2022ला मी केलं ते बरोबर केलं? आणि या निवडणुकीमध्ये खोटारडेपणाचा कळस केला विरोधकांकडून, खोटं नरेटिव्ह पसरवलं. संविधान बदलणार, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, आरक्षण जाणार. अल्पसंख्याक समाजासह दलित समाज, आदिवासी समाज या सगळ्या समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं. रामदासभाई मगाशी म्हणाले बॅग घेऊन आपल्याला तालुक्यावर आपल्याला जायला पाहिजे, गावागावावर जायला पाहिजे. हे खरं आहे. ही जी मंडळी आहे त्यांनी असा खोटा नरेटिव्ह पसरवण्यासाठी गावागावात गेले, सगळ्यांच्या डोक्यात घुसवलं. मोदी आले तर संविधान गेलं, संविधान गेलं तर आरक्षण गेलं. आणि म्हणून संविधान खतरे में अशी अफवा पसरवली, घाबरवलं लोकांना आणि खोटं नरेटिव्ह पुसून काढण्यामध्ये आपण. एकनाथजी शिंदे यांच्याकडे एक कार्यक्षम नेतृत्व म्हणून बघितलं जातं. एकनाथजी शिंदे शिवसैनिकांना कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या मनमिळावू आणि सर्वांना सांभाळून घेण्याच्या वृत्तीमुळे एकनाथजी शिंदे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहेत आणि तितकीच उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता घसरत आहे. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे आता पुरते हिरवे झालेले आहेत. हे नव्याने सांगण्याची अजिबातच गरज नाही. उद्धव ठाकरे यांना अजूनही असं वाटतंय की विधानसभेमध्ये त्यांना हा हिरवा बेल्ट भरपूर मदत करेल. मात्र असं होणं आता खरंच अवघड झालेलं आहे. उद्धव ठाकरे आता इतके खालच्या स्तराला गेलेले आहेत की ते हिंदूंच्या पवित्र भगव्याला फडकं म्हणतात. मित्रांनो, तुम्हाला या गोष्टीचा राग नक्कीच आलेला असेल. तुम्ही सुद्धा आपला राग आपल्या कमेंटमधून व्यक्त करू शकता. त्यामुळे कमेंटमध्ये तुमचं मत कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने नेहमीच वाट बघत असतो. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे तिघेही खोटं बोलण्यामध्ये पटाईत आहेत. मात्र आता हे जितक्या वेळा खोटं बोलतील तितक्या वेळा यांचा खोटारडेपणा जाहीरपणे आपण उघडा करतच राहणार आहोत. या कामाला तुमची साथ लाभणं गरजेचं आहे. म्हणूनच महाप्रपंच या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे. भारत प्रपंच या चॅनलवरून सुद्धा आपण या विरोधकांचा खोटा नरेटिव्ह आणि खोटा प्रचार वेळोवेळी उघडा करत जाणार आहोत. त्यामुळे महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या दोन्ही यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज सातत्याने बघत चला, व्हिडिओजला लाईक करत चला आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये हे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला फक्त शेअरिंग करायचं आहे. आम्ही तुमच्या साथीने हिंदुत्वाचा विचार आणि हिंदुत्वाचं कार्य पुढे नेणारच आहोत. तेव्हा साथ द्यायला आणि आशीर्वाद द्यायला, पाठिंबा द्यायला, सहकार्य करायला मागे पुढे बघू नका. मित्रांनो, आता ही वेळ एकमेकांच्या सोबत हातात हात घालून काम करण्याची आहे. तेव्हा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एकनाथ शिंदे यांचं आजचं भाषण तुम्हाला कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये नक्की कळवा. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांचा खोटारडेपणा आपण उघडा पाडत आहोत, ही गोष्ट त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलीच पाहिजे. त्यामुळे कमेंटमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र लिहायला अजिबात विसरू नका. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा संदेश आहे की हिंदू जागृत झालेला आहे आणि आता विधानसभेला तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवली जाईल. मित्रांनो, त्यासाठी कमेंटमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम लिहायला अजिबात विसरू नका. राजकीय अपडेट्स, राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.